हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि चटपटीत अशी फुलकोबीची सुकी भाजी किंवा आलू गोबीची भाजी। ही आलू गोबीची भाजी अगदी पटकन अशी तयार होते। कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी बनून तयार होते। आलू गोबीची ही भाजी खाण्यासाठी खूपच चविष्ट अशी लागते। इथं मी फुलकोबी निवडून अशा प्रकारे त्याचे तुरे काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये मीठ आणि गरम पाणी टाकून आपण हे 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे। आता इथं मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाट्यावरची साल काढून त्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या फोडी थोड्या मोठ्या आकाराच्याच करून घ्यायच्या आहेत। चिरल्यानंतर बटाट्याच्या फोडी आपण पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत, त्यामुळे या बटाट्यातील स्टार्च निघून जाईल। इथं मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। एक टोमॅटो ही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर वाटाणे घेतलेले आहेत, आलं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। सर्वात अगोदर आपण या बटाट्यातील पाणी काढून टाकू। त्यानंतर फुलकोबी आपल्याला अशा प्रकारे पाणी काढून चाळणीवर निथळत ठेवायचं आहे। आता इथं गॅसवर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 तमालपत्र, 2 ते 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आता यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट, कांदा आणि आलं लसणाची पेस्ट लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी टाकून घेऊ। त्यानंतर फुलकोबी टाकायचा आहे। बटाटा आणि फुलकोबी आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघू शकता बटाट्याला आणि फ्लावरला लालसर असा कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटोच्या फोडी टाकून घेऊ। त्यानंतर हळद, लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे। तिखट आणि मीठ आपल्या चवीप्रमाणे या ठिकाणी वापरायचं आहे। आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण वाटाणे टाकायचे आहेत।
त्यानंतर धने पावडर आणि जिरे पावडर टाकून घ्यायची आहे. या भाजीमध्ये पाणी टाकण्याची काहीच आवश्यकता नाही. आता यावर झाकण ठेवून आपण 2 मिनिटं वाफ काढून घेऊ. या वाफेवरच ही भाजी चांगल्या प्रकारे शिजते. आता यावर आपण चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. या ठिकाणी भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊ. या ठिकाणी चमचमीत आणि चटपटीत अशी आलू गोबीची किंवा फुलकोबीची सुकी भाजी तयार झालेली आहे.